नमस्कार. आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे. आपण आज धन आकर्षण, करोडपती बनण्याचा मार्ग यावर बोलणार आहोत. म्हणजे या स्रोतातले महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. हो, अगदी. हा स्रोत मुळात पैसा कसा आपल्याकडे येईल, कसा कमवायचा आणि मग आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचं याबद्दल आहे. नुसत्या पद्धती नाही तर विचार करण्याची पद्धत पण महत्वाची आहे असं यात म्हटलंय. बरोबर. म्हणजे फक्त काय करायचं हे नाही, तर कसा विचार करायचा हे पण तेवढंच महत्त्वाचं. तर मग आजच्या चर्चेतून आपण या स्रोतातल्या मुख्य कल्पना आणि काय म्हणू व्यावहारिक गोष्टी समजून घेऊ, जेणेकरून सगळ्यांनाच आर्थिक सक्षमतेसाठी काहीतरी दिशा मिळेल. सुरुवात कुठून होते यात? सुरुवात होते खरं तर एका स्पष्ट आराखड्यापासून, म्हणजे प्लॅनिंग. स्रोत म्हणतो की ठोस योजना नसेल ना तर बरेच जण आर्थिक गोंधळात पडतात आणि संधी त्यात हातातून जातात. हो, हे अगदी पटतंय. म्हणजे योजनेशिवाय दिशाच नसते. ते रॉबिन्सन क्रुसोचं उदाहरण पण आहे ना. बेटावर अडकल्यावर त्याने काय केलं? आधी योजना बनवली आणि हो, परिस्थितीनुसार बदलली पण. म्हणजे योजनेत लवचिकता हवी, नाही का? नक्कीच, कारण परिस्थिती बदलतीच की नाही. पण योजना म्हणजे फक्त विचार नाही, त्यात प्रत्यक्ष गोष्टी हव्यात. जसं की उत्पन्न कसं वाढवायचं, खर्च कसे मॅनेज करायचे, कर्ज असेल तर ते फेडायची योजना आणि हो, गुंतवणूक कुठे करायची, हे सगळं. आणि या सगळ्यावर काम करणं. तेच तर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृती. नुसती योजना कागदावर राहून काय उपयोग? म्हणजे कृती महत्वाची. पण अनेकदा ना कृती करायच्या आधीच काहीतरी आपल्याला थांबवतं. इथेच कदाचित म्हणजे मानसिकतेचा मुद्दा येतो, बरोबर ना? अगदी बरोबर पकडलत. स्रोत म्हणतो की आर्थिक अडचणींची सुरुवात बँकेत नाही होत, ती आपल्या डोक्यात होते. अच्छा. हो, म्हणजे पैसा वाईट असतो किंवा श्रीमंत होणं हे काहीतरी चुकीचे आहे, अशा ज्या कल्पना असतात ना, त्या आपल्याला नकळत मागे खेचतात. त्या फक्त कल्पना नाहीत, त्या भिंती आहेत ज्या संधी अडवतात. बापरे, हे तर खूपच म्हणजे महत्वाचं आहे. बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी आतला विचार बदलायला हवा. मग यावर मात कशी करायची, काय सांगतो स्रोत? स्रोत म्हणतो की या कल्पनांना आव्हान द्या. स्वतःला विचारा, हे खरंच आहे का? आणि मग सकारात्मक विचार रुजवा. म्हणजे असं की पैसा चांगली गोष्ट आहे, माझ्या मेहनतीचं, माझ्या हुशारीचं फळ आहे, मी तो मिळवणार आणि चांगल्या कामासाठी वापरणार, हे स्वीकारावं लागतं. म्हणजे मानसिकता सकारात्मक झाली की मग पुढचा टप्पा येतो प्रत्यक्ष कृतीचा. म्हणजे कमाई आणि वाढ. पैसा येतो कुठून याबद्दल काय म्हटलंय? पैसा म्हणजे तुम्ही जे काही मूल्य देता ना, त्याचा मोबदला. स्रोतात एक उदाहरण आहे एका मुलाचं. तो काय करायचा तर सेलिब्रिटींच्या महागड्या गाड्या साफ करायचा. अच्छा. आणि तो इतरांपेक्षा जास्त पैसे घ्यायचा. का? कारण त्याची सेवा एकदम टॉप क्लास होती. तो खरं व्हॅल्यू देत होता. म्हणजे मेहनतीबरोबर स्मार्ट काम पण हवं. स्मार्ट काम म्हणजे नेमकं काय? एखादं उदाहरण? हो, म्हणजे बघा, एक क्लीनर आहे. तो दिवसभर स्वतः साफ करत बसण्याऐवजी त्यानं स्वतःची क्लिनिंग कंपनी काढली, इतरांना कामाला ठेवलं आणि स्वतः मॅनेजमेंट बघू लागला. कमी वेळेत जास्त परिणाम, याला म्हणतात स्मार्ट काम. आणि इथेच पैसा पैशाला खेचतो ही कल्पना पण येते. अच्छा, म्हणजे कंपाऊंडिंग, चक्रवाढ व्याज. बरोबर. ते सशांचं उदाहरण देतात बघा. जसे ससे पटापट वाढतात तसंच तुम्ही कमाईतला थोडा भाग वाचवून योग्य ठिकाणी गुंतवलात ना तर तो पैसा वाढतो आणि त्या वाढलेल्या पैशावर अजून पैसा मिळतो. म्हणजे बचत वाढते आणि व्याजावर व्याज मिळतं. म्हणजे बचत आणि योग्य गुंतवणूक दोन्ही महत्वाचं. पण जेवढं कमवणं महत्वाचं तेवढंच खर्च सांभाळणं पण असेल, हो की नाही? अगदी. कमावलेले पैसे टिकायला नकोत का? त्यासाठी खर्चावर कंट्रोल हवा. आणि बचत. स्रोतात एक छोटं उदाहरण आहे. एक नातेवाईक एका तरुणाला शिकवतो की खोलीतून बाहेर जाताना लाईट बंद कर आणि त्यासाठी त्याला $10 देतो. गमतीशीर आहे. हो, पण संदेश महत्वाचा आहे. छोट्या बचती दुर्लक्षित करू नका, त्यातूनच मोठी आर्थिक स्थिरता येते. आणि आजच्या जगात तर हे अजूनच महत्वाचं. सगळं एका क्लिकवर मिळतं. क्रेडिट कार्ड आहेतच. मग खर्चावर नियंत्रण कसं ठेवायचं? काय सल्ला आहे? मुख्य सल्ला आहे की विचार करून खर्च करा. कोणतीही गोष्ट घेताना विचारा, खरंच गरज आहे का? याशिवाय चालणार नाही का? उगाच खर्च टाळा. आणि शक्यतो कर्ज नको. खर्चात शिस्त हवी. बरं. म्हणजे योजना झाली, मानसिकता बदलली, कमाई गुंतवणूक झाली, खर्चही सांभाळला,
यानंतर काय? शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा, पुरेसं कधी होतं हे ओळखणं. त्यासाठी आधी आपली सध्याची परिस्थिती काय आहे हे नीट माहीत हवं. म्हणजे उत्पन्न, खर्च, आपली मालमत्ता, कर्ज सगळं स्पष्ट हवं. आणि दुसऱ्यांशी तुलना करण्याचं काय? अनेक जण ते करतात. प्रसिद्ध लोकांचा हेवा करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. प्रत्येकाची लढाई वेगळी असते आणि यश मिळाल्यावर सुद्धा आता बास म्हणता येणं महत्वाचं आहे. बिल गेट्स, वॉरन बफे यांनी कितीतरी संपत्ती समाजाला दिली. हो, बरोबर. ते उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आर्थिक ध्येय पूर्ण झाल्यावर पैशा पलीकडे बघायला शिका. कुटुंब, आरोग्य, आपले छंद. खरी श्रीमंती त्यात आहे. अगदी. फक्त बँक बॅलन्स म्हणजे श्रीमंती नाही. तर एकूणच या चर्चेतून असं दिसतंय की आर्थिक यश म्हणजे फक्त नशीब नाही. त्यासाठी स्पष्ट योजना लागते, सकारात्मक विचार हवा, मेहनत हवी आणि स्मार्ट वर्क पण. मग विचारपूर्वक खर्च, बचत, गुंतवणूक या सगळ्याचं एकत्रीकरण आहे हे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने नक्की करावा. आपल्यासाठी खऱ्या अर्थानं श्रीमंत असणं म्हणजे काय? पैशाशिवाय अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्यासाठी खरी संपत्ती आहे, जी आपण मागे सोडून जाऊ इच्छितो?